अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग स्वामींच्या एका मूर्तीच्या चरणाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहेत. नक्कीच आज ते तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर घेतले. जर तुम्ही स्वामींच्या या मूर्तीला एक नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला तर असेल स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, बाळांनो वेळ आली आहे. नशीब इच्छेवर आणि भोग कर्मावर स्वार होणार. ज्यांचं कर्म उत्तम त्याला फळही उत्तम. आम्ही जरी काही नाही केलं तरी तुझ्या चांगुलपणाची पुण्याई तुझं कल्याण करणारच. एखाद्या वेळी आम्ही तुझ्यासोबत नसलो तरीही समजून जा आमचं नसणं सुद्धा तुझ्या भल्यासाठीच आहे. अरे थकला असशील तर थांब थोडंसं, पण आता हारायचं नाही. आता वाढ होईल ती वरच्या दिशेनेच. प्रवासातल्या प्रत्येक पावलाबरोबर माझी सोबत असेल. निर्भय हो. तुला ज्या क्षणी माझी गरज वाटेल मनापासून हाक मार, मी येईन. तुझे चांगले दिवस लवकरच येतील. सर्व स्वप्न पूर्ण होतील. जे जे होत आहे त्याला सामोरे जात राहा. माणसांकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागत आहे ते सर्व आम्ही तुला दिलं आहे. आता जर त्या सगळ्याचा वापर करूनही जर यश नाही आलं तर आम्ही येणार ना की उगाच कृपा करून तुला आईतोबा करून ठेवणार. आज रडणार उद्या हसणार. विश्वास ठेव तुझे दिवस लवकरच बदलणार. तू फक्त स्वतःला माझ्याशी जोड, बाकी सर्व माझ्यावर सोडून दे आणि काहीही होणार नाही. उगाचच कल्पनेमध्ये अडकू नकोस. निर्भय हो. कारण जशी संकट येतात तसं संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात. आम्ही सांगितले त्याच मार्गाने जा. उगाचच घुटमळू नको आणि वाटसुद्धा बदलू नको. थोडा धीर धर. तुझी वेळ आली. ही सर्व होणार. लक्षात घे जे काही झालं त्याचे करते करवी ते आम्ही आहोत. तू भिवू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, गुरुने एकदा सांगितले की विचार नसतो करायचा, कृती करायची असते. सध्या तुझ्यावर जी समस्या ओढवली आहे ती वेळ आल्यावर दूर होईलच ना. तोपर्यंत संयम ठेव आणि लक्षात घे जो अन्यान्य भावाने चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता आम्ही वाहतो. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं अगदी तसंच तुझी वेळ सुद्धा बदलेल. प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरता योग्य वेळ यावी लागते. घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम चांगलेच आहेत. सध्या काहीतरी गमावल्यासारखं वाटत आहे परंतु ते दुपटीने परत सुद्धा येणार आहे. अरे आमची साथ धरली तर स्वप्न सत्यात उतरतातच. परिस्थिती कितीही वाईट असली तरी आशेचा दिवा विझू द्यायचा नाही. कारण तुमच्या इच्छापेक्षा सुंदर नियोजन असतं. आणि भिवू नकोस. तुला हवंय ते लवकरच मिळणार. भयाने धीर खचतो. निर्भय हो मना. मार्ग खुले होतील. हे सर्व लक्षपूर्वक ऐकलं तर नक्कीच संकटमुक्त होशील. हाच कठीण मार्ग तुला सुंदर वाटेवर घेऊन जाणार आहे. आम्ही तर तुमच्या हक्केच्या आधीच तयार असतो, पण तुमचा विश्वास आहे की आम्ही तुमच्या हक्केची वाट पाहतो. आता सर्व तसंच घडले जशी स्वामींची इच्छा. अगोनी चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे बदल. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही 2 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला असेल तर स्वामी म्हणतात भयाने धीर खच, निर्भय मार्ग सापडेल. लक्षात घ्या आम्ही आमच्या कुठल्याच भक्ताला नाराज करत नाही. आम्ही असताना तुमची काळजी करणं व्यर्थ आहे. वाईट वागणाऱ्यांचा हिशोब आम्ही ठेवतो आणि करतोही. त्याची काळजी तू करू नकोस. तू फक्त तुझे कर्म चांगले कर. तुझे कर्म चांगले कर. तुझे चांगले दिवस लवकरच येतील. सर्व स्वप्न पूर्ण होतील. लवकरच तुला चांगली गोष्ट सुद्धा ऐकायला मिळेल.
प्रत्येक गोष्ट योग्य गोष्टीच्या पाठीशी आम्ही सदैव असतो आणि तुझ्यासुद्धा असू. जर नैतिकतेने काम करशील तर अशीच बरकत होत राहील. हा पण एक गोष्ट लक्षात ठेव, नियत जुटी तो बरकत भी हटे. अरे बाळा, तू काही नाही सांगितलास तरी तुझ्या मनातला गोंधळ आम्ही ओळखतो. आता फक्त एक करायचे, जे काही चालले त्यावर बारीक लक्ष ठेवायचे. तू फक्त आम्हाला रोज एक फूल अर्पण कर, बाकी आम्ही ठरवू काय करायचं ते. आमची कृपा म्हणजे लक्षात घे. अरे आम्ही होणार कधी चुकू देत नाही, पण जे होणार आहे त्याला सामोरे जाण्याचं शक्ती मात्र देतो. पण सामोरे तुम्हाला जावं लागतं. बाळा, तू निमित्त होणार आहेस एका मोठ्या बदलाचं. तुला आता नाही कळणार, पण योग्य वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगणार आहे. हा, पण तोपर्यंत लढत राहा. लक्षात घ्या, तुम्ही वृक्ष लावलं की ते फळ देणारच. फक्त वृक्ष अमृताचं की विषाचं हे तुम्ही ठरवायचं. आणि आमच्याबरोबरचा कुठलाच प्रवास हा विनाकारण नसतो. जर तुला कधी असं वाटलंच की तू एकटाच आहे, त्या क्षणी डोळे मिटून हाक मार. मी तुझ्या पाठीशी उभा असलेला दिसेन. आणि तुझं काम झालं नाही कारण तुला शिकायची इच्छाच नाही, मग कसा होणार तुझ्या उत्कर्ष कठीण प्रसंगी? जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुमचा आमच्यावर विश्वास नाही हे तुम्ही सिद्ध करता. अरे आम्ही सांगितलेलं थोडं जरी कळलं तरी माणसं बरंच काही शिकतात. तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो. आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम करत असतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असते. अरे देवाऱ्यात ठेवण्यापेक्षा आम्हाला तुझ्या काळजाच्या गाभाऱ्यात ठेव. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे म्हणून त्याचा आनंद बाळगायला तर काहीही गैर नाही, पण ती गोष्ट समोरच्याकडे नाही म्हणून त्याचा आनंद बाळगला तर ते चुकीचे आहे. आम्हाला भेटण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. मनापासून हाक मार तर आम्ही तुझ्या समोर येऊ. लक्षात घ्या, ईश्वर फार दयाळू आहे. तुम्ही एकदा त्याचं नाव घेतलं की तो हजारदा तुमच्या नाव घेतो. तुम्ही थेंब जर परोपकार केला तर तो ओंजळवर फळ देतो. ज्याचं कर्म उत्तम त्याला फळही उत्तम. आम्ही जरी काही नाही केलं तरीही तुझ्या चांगुलपणाची पुण्यही तुझं कल्याण करणारच. आणि तू कोणाचा हिशोब घेऊ नकोस. आम्ही आमच्या पद्धतीने घेणार आहोत. तुला न्याय आमच्या दरबारात नक्कीच भेटणार. आम्हाला माहीत आहे तुझी इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही, अजूनही तो दिवस नाही आला म्हणून वेळ लागत आहे. आणि जे उशिरा भेटतं तेच उत्तम असतं. मी तुझ्याकडे पाहतोय आणि हो, तुझ्या दिवसेंदिवस होणारा अमोलग्राह बदल पाहतोय. तुझ्या विचारातील सकारात्मकता, तुझी भक्ती, तुझी जिद्द, तुझे श्रम आणि तुझं प्रेम सर्व काही जाणवते मला. आता तुझी चिंता नाही, आता तुला तुझं देण्याची वेळ आली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ न काय, सोन्या भक्त प्रारब्ध घडवी ही माय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि स्वामींची प्रार्थना करा की आमची सर्व स्वप्ने पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.